पक्षचिन्ह आणि नावावरती शिवसेनेच्या आजच्या सुनावणीमध्ये ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती आज कडक ताशेरे ओढले। आज दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबद्दल सुनावणी पार पडली। ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती आज तीव्र आक्षेप नोंदवले। राज्यात बेकायदेशीरपणे सरकार स्थापन झाल्याचा आरोप करत विधिमंडळ फूट म्हणजे राजकीय पक्षातली फूट नव्हे असा मोठा युक्तिवाद सिब्बलांनी केलाय। तसंच 2018ची पक्षाची घटना रेकॉर्डवरती नसल्याचं सांगत 1999च्या घटनेचा आधार निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं। मात्र बंडखोरीपूर्वीच शिवसेनेची 2018ची घटना अंमलात होती, त्यामुळे पक्षाची दुरुस्त घटना अमान्य करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का असा खडा सवाल करत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला कात्रीत पकडलंय। आजची सुनावणी संपली आणि पुढची सुनावणी ही पुढच्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे, त्यामुळे सिब्बलांच्या कडव्या युक्तिवादाला शिंदेंची शिवसेना कशा पद्धतीने उत्तर देते आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह नेमकं कुणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण कपिल सिब्बल यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीतल्या युक्तिवादावरती नरेश म्हस्के यांनी मात्र जोरदार टीका केली आहे। कपिल सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत असं म्हणत म्हस्के यांनी सिब्बलांच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केले, तर अनिल देसाईंनीही सुनावणीवरती प्रतिक्रिया दिली। बघा, कपिल सिब्बल कडनं तुम्ही अपेक्षा का करता की त्यांनी आमच्या बाजूने बोलावं? ते युबीटीचे वकील आहेत, ते आमचे वकील नाही आहेत। कपिल सिब्बलांनी आतापर्यंत देशातले अनेक प्रश्न आहेत, राम मंदिर असेल, राम मंदिराचा निर्णय देऊ नका, 2019च्या निवडणुकीनंतर द्या, 370 कलम रद्द केलं तेव्हा सुद्धा वेगळे विचार मांडलेले। म्हणजे त्यांचं वाक्य किंवा त्यांनी जे वक्तव्य व्यक्त करतात ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये। ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार, ते युबीटीचे वकील आहेत, ते आमचे नाही आहेत। त्यांनी 21 जून पासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं, त्या आमदारांचं ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं। ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते। ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिंबलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता। आता पाहूयात आज सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2018च्या शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरेंकडे स्पष्ट संघटनात्मक बहुमत होतं असं कपिल सिब्बलांनी आज सांगितलं। बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगानं 2018ची घटना नाकारली। पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाला नाही, या मुद्द्यावरती त्यांनी बोट ठेवलं। संघटनात्मक बहुमत डावलून आमदारांच्या संख्येवरती आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आमदारांचा कार्यकाळ संपला तरी अपात्रतेचा मुद्दा जिवंत, सत्ता चुंबकासारखी असते आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा आज केलेला आहे। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आमदार 3156 झाले, हे याच मुद्द्याच्या अनुषंगाने कपिल सिब्बल आज म्हणाले। न्यायमूर्ती बागची यांनी पुढे असं म्हटलं की पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक गुन्हा होता, आता तो सन्मानाचा बिल्ला बनलेला आहे, अशा शब्दामध्ये त्यांनीही या सगळ्या परिस्थितीवरती ताशेरे ओढले।